नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शिवम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, मी सध्या आहे रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये असलेल्या कुरुडूस गावाजवळ असलेल्या धबधब्याजवळ आता आपण जाणार आहोत. सध्या आपण आलेलो आहोत धबधब्याच्या डॅमवर. तिथून नंतर आपण पुढे जाणार आहोत कुरुडूसचा एक लोकप्रिय धबधबा, जिथे मुंबई पुण्यापासून ठाणेपासून अनेक पर्यटक शनिवार रविवार भेट देत असतात. असा निसर्गरम्य रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुरुडूस गावाजवळचा धबधबा आणि त्याचा डॅम पाहू शकता आपण पाठीमागे. मित्रांनो, आपण आलेलो होतो आता कुरुडूसच्या डॅमवर. पाहू शकता भरपूर मोठासा विस्तृत जलाशय या ठिकाणी पाहू शकता. आणि पाठीमागे या ठिकाणी एक धबधबा आहे. मात्र जो आपण लोकप्रिय धबधबा म्हणत आहोत तो हा नसून त्या डोंगराच्या पलीकडे आहे. आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि सध्या हे जे जलाशय पाहतात, हे जे धरण पाहतात, ते सर्व पाणी ह्या धबधब्यातून येते. तर आपण आता थोड्याच वेळात या टेकडीच्या पलीकडे जो आपला कुरुडूसचा लोकप्रिय धबधबा आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. डायरेक्ट टॉप वर्ण मार हात मार दादा
प्रभु की जय हो बोल, प्रभु की जय हो बोल, प्रभु की जय हो, जय महाकाल। थांब मला पहिले अंदाज घेऊ दे, नाच घेऊ दे। तू येतो आपल्या S23 अल्ट्राचे पॉवर दाखवतो थांबा। त्या साईडला काही लोक मच्छीमारी करत आहेत, अँगलर्स 1 2 3 इकडे आहे का कोणी नाही, ठीक आहे मच्छीमारी करत आहेत संडे फंडे। दूरवर आहेत ते लोक। मित्रांनो आता या ठिकाणी पासून घरी ऑफरोडिंग चालू होणार आहे। तर मित्रांनो आता आपण पोहोचले कुर्डूसच्या धबधब्याजवळ। अशा काय पाहू शकता तुम्ही, भरपूर गाड्या वगैरे लागलेल्या आहेत। तर थेट जाऊया आता धबधब्यापाशी। रविवार असल्या कारणाने थोडीशी गर्दी असणार आहे, पाहूया किती गर्दी आहे। इथे आल्यानंतर या रोडकडून एक कच्चा रस्ता गेला या धबधब्याकडे जाण्यासाठी। आपल्याला ओढ्याच्या मार्गे जायचं आहे, जिकडून ओढा आलेला आहे त्याच मार्गे आपल्याला चालत जायचं आहे। मित्रांनो तुम्हाला तर दाखवतो जंगलातील नैसर्गिक टॅटू। बॅड लक नशिबत नाही घे परत। नॅचरल टॅटू ना ना इकडे बघ, नाव सांग तुझा काय काय? जाऊके कुठला तू? जाऊके कुठला तू? कर्जतचा? कर्जतचा काय तू? हा कोयऱ्याच आहे नाही।
भारी एक नंबर. सगळे या एकदा विजिट देऊन जा आमची इथं